हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे दी सिंपल वर्ल्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलवर। मंडळी, आपली एक गंमत असते, एखादे सुंदर फूल पाहिले की आपण म्हणतो अगदी प्लास्टिकच्या फुलासारखे दिसते, आणि तसेच एखादे प्लास्टिकचे जर फूल पाहिले आणि ते असले सुंदर तर आपण म्हणतो अरे अगदी हे खरोखरीच्या फुलासारखेच दिसते। तर आज आपण खरोखरीचीच पण अगदी प्लास्टिकच्या फुलांसारखी दिसणारी आणि इतकेच नाही तर जवळजवळ 1 महिन्यापर्यंत टिकणाऱ्या या फुलांची ओळख करून घेणार आहोत। या फुलाचं नाव आहे अँथुरियम। अँथुरियम ही मनी प्लांट आणि अळूच्या पानं जी असतात त्यांच्याच कुळातील एक प्लांट आहे। हिची मोठाली हृदयाकृती म्हणजेच हार्ट शेपची जी पानं असतात आणि लांब देठावर ही शोभून दिसत असतात। तसेच ज्यांना कोणी अळवाची फुले पाहिली असतील तर त्यांनाच अँथुरियम व अळू हे एकाच कुळातील आहे हे लक्षात येईल। चला तर मग मंडळी, अधिक वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल किंवा चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग आज आपण जाणून घेणार आहोत की हे अँथुरियम प्लांट आहे याचं आपण रिपॉटिंग कसं करायचं आणि यासाठी जे आपल्याला माती लागणार आहे ती कुठल्या प्रकारचं आपल्याला पॉटिंग मिक्सचर तयार करायचं आहे। सो या ठिकाणी मी कोकोपीट घेतलेलं होतं आणि त्यामध्ये हे कंपोस्ट मी ऍड करत होते। हे जे कंपोस्ट होतं हे मी फुलांपासून घरीच तयार केलेलं होतं। फुलांपासून कंपोस्ट कशा पद्धतीने बनवायचे या रिगार्डिंगचा देखील इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे आणि तुम्ही पाहू शकता की किती छान प्रकारे कोरडं आणि भुसभुशीत असं कंपोस्ट तयार झालेलं होतं। जवळपास फक्त 15 ते 3 आठवड्यामध्ये हे कंपोस्ट छान प्रकारे तयार होत असतं। त्यानंतर मी यामध्ये पॉटिंग मिक्सचर मध्ये वर्मी कंपोस्ट देखील ऍड करून घेतलेलं होतं। त्यानंतर यामध्ये वाळूचा देखील वापर केलेला होता। जर तुमच्याकडे वाळू नसेल तर तुम्ही नक्कीच यामध्ये परलाईट देखील यूज करू शकतात। आणि त्यानंतर यामध्ये अशा प्रकारे काळी आणि लाल जी माती होती तिचं मिक्सचर मी या ठिकाणी टाकून घेत होती। सो अशा प्रकारे कोकोपीट, काळी माती, नंतर वर्मी कंपोस्ट आणि वाळू या सर्वांपासून मी व्यवस्थित वेल ड्रेन सॉइल मिक्सचर म्हणजे पॉटिंग मिक्सचर तयार करून घेतलेलं होतं। सो मंडळी, अशा प्रकारे या ठिकाणी वेल ड्रेन सॉइल मिक्सचर किंवा पॉटिंग मिक्सचर तयार झालेलं होतं। अँथुरियम किंवा कुठल्याही इंडोर प्लांटसाठी अशा प्रकारचे जी सॉइल मिक्सचर असतं ते एकदम व्यवस्थित असतं आणि त्याने पाण्याचा निचरा देखील होत असतो आणि याने मुळं देखील खराब होत नसतात प्लांटची आणि प्लांटची ग्रोथ देखील व्यवस्थित प्रकारे होत असते। सो अशा प्रकारे या ठिकाणी पॉटिंग मिक्सचर तयार झाल्यानंतर वेळ येते ती आपल्याला यासाठी किती इंचचे भांडे हवे किंवा कुठल्या प्रकारच्या कुंड्या वापरायला हव्यात। सो शक्य झाल्यास इंडोर प्लांटसाठी आपण प्लास्टिक कुंडी वापरली तरी ती सुद्धा योग्य आहे किंवा तुम्ही सिरॅमिक्सच्या देखील यूज करू शकता। सो या ठिकाणी मी सेल्फ वॉटरिंग कंटेनर जे होतं त्याचा मी या ठिकाणी वापर करून घेणार होती। सध्या अशा प्रकारच्या कुंड्या भरपूर ट्रेंडिंग मध्ये चाललेल्या आहेत आणि त्याला व्यवस्थित प्रकारचे ड्रेनेज होल देखील होते। सो मी त्यांना कॉटनच्या कपड्याने ते ड्रेनेज होल कव्हर करून घेतलेले होते, जेणेकरून ज्यावेळेस यातून पाणी ड्रेन आउट होईल तर माती अडकून ते जे ड्रेनेज होल आहे ते स्टक होणार नाही। सो त्यांना अशा प्रकारे कॉटनच्या कपड्याने कव्हर केल्यानंतर त्यामध्ये मी पॉटिंग मिक्सचर ऍड करून ज्यावेळेस आपण कुठल्याही प्रकारचे प्लांट रिपोर्टिंग करत असतो सो नेहमी कुंडीला नेहमी ड्रेनेज होल करा आणि ड्रेनेज होल नक्की कव्हर करा, जेणेकरून कुठलीही प्रकारची माती त्यामध्ये अडकणार नाही आणि तुमचं जे कुंडीचं ड्रेनेज होल आहे ते स्टक होणार नाही। सो अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी ज्या जुन्या पंत्या असतात त्यांचा देखील वापर करू शकतात किंवा कॉटनच्या कपड्याचा देखील वापर करू शकतात। सो अशा प्रकारे यामध्ये पॉटिंग मिक्सचर फिल केल्यानंतर आता येतो तो महत्वाचा टप्पा, तो म्हणजे आपण जे नर्सरीमधून किंवा तुम्ही कुठूनही जे प्लांट परचेस केलेले असतात किंवा ज्या कटिंग्स आणलेल्या असतात सो त्यांना इझिली अशा प्रकारे आपल्याला या कंटेनर मधून सेफली बाहेर काढायचं असतं। यांच्या रूट्सला कुठल्याही प्रकारचे डिस्टर्बन्स न करता आपल्याला ते रिमूव्ह करून घ्यायचे असतात। सो ज्यावेळेस आपल्याला रिपॉटिंग करायची असते त्यावेळेस प्लांट्सला 1 ते 2 दिवस आधी कुठल्याही प्रकारचं पाणी देऊ नका, जेणेकरून त्या कंटेनर मधली माती जी आहे ती ड्राय होईल आणि अगदी इझिली अलगदपणे ती माती रिमूव्ह होऊन जाईल। सो अशा प्रकारे मी देखील 2 ते 3 दिवस याला पाणी दिलेलं नव्हतं आणि अगदी अलगद जे प्लांट्सचे रूट्स होते त्यांना अजिबात डिस्टर्ब किंवा हर्ट न करता एकदम इझिली सेफली जे प्लांट्स होतं ते कंटेनर मधून मी रिमूव्ह करून घेतलेले होते।
सो अशा प्रकारे मी प्लास्टिक कंटेनरमधून जे सेफली हे प्लांट्स रिमूव्ह करून घेतलेलं होतं आणि या ठिकाणी पाहू शकतात की तुम्ही हे प्लांट्स 2 वेगवेगळे होते. सो त्यानंतर मी अशा प्रकारे जे पॉटिंग मिक्सचर होतं ते मिडलमध्ये त्या ठिकाणी होल करून घेतलेला होता आणि त्यामध्ये मी आता नीम पावडर ऍड करून घेणार होती. जर तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं फंगीसाइड असेल तर तुम्ही नक्कीच त्यामध्ये ऍड करू शकतात. माझ्याकडे नीम पावडर होतं म्हणून मी या ठिकाणी नीम पावडर ऍड करून घेतलेलं आहे, कारण की कुठल्याही प्रकारचं रूट्सला इन्फेक्शन होता नये किंवा कुठलाही व्हायरस अटॅक वगैरेच्या जे चान्सेस असतात ते याने कमी होऊन जातात. सो कुठलेही प्लांट्स लावताना नक्की त्यामध्ये तुम्ही एखादं फंगीसाइड ऍड करा किंवा हळदीचा जरी वापर केला तरी देखील चालणार आहे. सो त्यानंतर अशा प्रकारे जे प्लांट्स होते ते मी त्या ठिकाणी एकत्र लावलेले होते, पण या ठिकाणी मी दोघांना सेपरेट करून व्यवस्थित प्रकारे लावून घेणार होते. सो अशा प्रकारे डीप होल करून घ्यायचा, त्यामध्ये व्यवस्थित जेवढं शक्य होईल तेवढं आतमध्ये आपण ते प्लांट्स टाकून घ्यायचे. त्याचे रूट्स आतमध्ये सेपली गेल्यानंतर व्यवस्थित हलक्या हाताने आजूबाजूने मात्र माती व्यवस्थित प्रकारे प्रेस करून घ्यावी. सो अशा प्रकारे या ठिकाणी मी अँथुरियम प्लांट्सचं रिपोर्टिंग करून घेत होती. आता आपण पॉटिंग मिक्सचरमध्ये ऑलरेडी फर्टिलायझरचा वापर करून घेतलेला होता. सो आता यांना खत देण्याची गरज नव्हती. 3 ते 6 महिन्यातून तुम्ही कंपोस्ट किंवा फॉस्फरस युक्त एखादं लिक्विड फर्टिलायझर देखील देऊ शकता. याने अँथुरियमला फुलण्यासाठी मदत होत असते आणि यावर अधिकाधिक फुलं देखील येत असतात. सो अशा प्रकारे या ठिकाणी मी अँथुरियम प्लांट्सची रिपोर्टिंग करून घेत होती. सो मंडळी, या ठिकाणी आपण यांना कुठल्या प्रकारची माती हवी, भांडे कुठले हवे आणि खताचा वापर कधी आणि कसा करावा या रिगार्डिंग तर आपण जाणून घेतलेलं होतं. आता वेळ येते की लाईट याला प्रकाश कशा प्रकारे हवा. सो अँथुरियम हे सावलीपेक्षा सूर्याला म्हणजे सकाळच्या ऊनला जास्त प्राधान्य द्यावे, परंतु जास्त सनलाईट किंवा डायरेक्ट सनलाईटमुळे देखील यांची पानं जळू शकतात. कमी प्रकाशामुळे यांची वाढ देखील खराब होत असते आणि यांना फुलं देखील कमी येत असतात. सो या प्लांटला 6 ते 7 तास इनडायरेक्ट सनलाईटमध्ये ठेवावे. इनडायरेक्ट सनलाईटमध्ये ठेवल्याने यावर फुले येण्यासाठी मदत होत असते. अँथुरियम प्लांट हे एक एपिफायटिक प्लांट आहे, तसंच ॲज अ डेकोरेटिव्ह प्लांट आहे. सो या प्लांटचे आयुष्य 3 ते 5 वर्ष असते आणि जर आपण योग्य काळजी घेतल्यास ते जास्तीत जास्त वर्ष देखील जगत असतात. निरोगी अँथुरियम प्लांटचे साईन म्हणजे चमकदार फुले आणि पाने. हे जर तुम्हाला दिसले तर समजावे की यांचं आयुष्य नक्कीच वाढणार आहे. सो मंडळी, अशा प्रकारे या ठिकाणी अगदी सेफली असं रिपॉटिंग झालेलं होतं अँथुरियम प्लांटचं. त्यानंतर वेळ येते ती वॉटरिंगची. पाणी देण्याआधी आपण फिंगर डिप मेथडचा यूज करावा. नेहमी पाणी देताना 1 ते 2 इंच बोट मातीत चेक करून घ्यावा. याला जर मीडियम लेवलचे पाणी द्यावे आणि महत्वाचे म्हणजे सीझन वाईज वॉटरिंग करावी. जर उन्हाळा असेल तर 2 ते 3 दिवसांनी प्लांटला पाणी द्यावे आणि पावसाळा किंवा जर हिवाळा असेल तर झाडाच्या गरजेनुसार पाणी द्यावे. माती ही किंचित ओलसर ठेवा आणि पूर्णपणे कोरडी होऊ देऊ नका. सो अशा प्रकारचं वॉटरिंग या प्लांटला लागत असतं. जुनी पाने किंवा फुले कोमेजल्यावर काढून टाका. याचा बेस नेहमी प्रूनिंग करा. देठापासून कट करण्यासाठी निर्जंतुक असा हँड प्रूनरचा वापर करा. रोपाला आकार देण्यासाठी रोपांची छाटणी ही वर्षभरातून कधीही केली जाऊ शकते. झाडावर नेहमी कमीत कमी 3 ते 4 पाने सोडूनच छाटणी करा. आठवड्यातून 1 ते 2 वेळेस ज्यावेळेस आपण वॉटरिंग करत असतो त्यावेळेस नक्कीच यांच्या पानांवर आणि फुलांवर अशा प्रकारे पाण्याचं शॉवरिंग करा, कारण की अशा प्लांट्सला शॉवरिंग हे खूप आवडत असतं. तसंच या पानांवर नेहमी धूळ बसत असते. सो पाने स्वच्छ आणि धूळमुक्त ठेवण्यासाठी आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून 2 वेळेस ओल्या कपड्याने हळुवारपणे पाणी ही मात्र स्वच्छ करून घ्या. सो मंडळी, अशा प्रकारे या ठिकाणी अँथुरियम प्लांटचं रिपोर्टिंग झालेलं होतं आणि त्याला वॉटरिंग आणि शॉवरिंग दोन्ही गोष्टी चाललेल्या होत्या. सो मंडळी, आजचा हा व्हिडिओ आणि या व्हिडिओतील माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल सो नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि जरी व्हिडिओ आवडला नसेल तरी मात्र लाईक करायला कंजूसी करू नका. जर व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल किंवा चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच दी सिंपल वर्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनला प्रेस केल्यानंतर त्या ठिकाणी जे
बेल आयकॉन येतं त्याला देखील प्रेस करा आणि त्यासमोरील मात्र ऑल ऑप्शन नेहमी सिलेक्ट करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझा कुठलाही व्हिडिओ मिस करणार नाही। चला तर मग मंडळी, भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मात्र चॅनलवर असलेल्या बाकी व्हिडिओंचा देखील आनंद घ्या आणि अजूनही मात्र सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा। वाट कसली बघताय, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद। सो बाय।